तुझ्यासना ओढ लागे मना गणा तुझ्यासना येशील का रे बेटा या शुभ दिना ये गणा ओढ लागे मना ए गणा ओढ लागे मना भाद्रपदा आज या शुभ दिना गावचा देव मयुरेश्वरा सिद्धी टेकीचा देव विनायका रांजण गावाचा देव महागणपती देऊरचा देव चिंतामणी सारी चिंता माझी तुम्ही दूर करा। सर्व कार्यकर्त्यांना सांगितले त्यांनी समोर स्थानापन्न व्हायचं आहे आणि महिलांनाही म्हणायचं आहे की थोडंसं अंतर थांबवून या व्याख्यानाचा पुरेपूर फायदा आपल्याला झाला पाहिजे। या अनुषंगातून आपण थोडंसं शांतता राहायची आहे आणि मान्यवरांनाही सांगतो की त्यांनी ते आपल्या समोर आसन ग्रहण करायचं आहे। मी आजच्या मंचावर उपस्थित मान्यवर आणि मान्यवर मंडळींना विनंती करेन त्यांनी त्याला मान्यवरांना विनंती करेन त्यांनी समोर स्थानापन्न व्हायचे। पहिली रांग थोडीशी मागे सरका आणि पहिला बाकड थोडंसं खाली करा मान्यवरांसाठी। यासाठी धन्यवाद म्हणेल की जो निवेदक असतो ना त्याच्या तोंडामध्ये नेहमी साखर असायला पाहिजे आणि साखरेसारखा गोड आमचा निवेदक तांबे साहेबांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायचे। कारण कसं आहे की जगदीशजी गुरु साहेबांचे एक वैशिष्ट्य आहे, जी माणसं मनाने जिंकलेली असतात ती रणात कधीच पराभूत होऊ शकत नाही। मग रण कोणतेही असो ते जिंकण्यासाठी मन जिंकणं खूप महत्वाचं आहे आणि विचार संस्कारातून येतात, मन विचारातून येत असतं आणि जो मन जिंकतो त्याला आपण महावीर म्हणतो। असंच काहीसं ज्यांनी मन जिंकलंय आणि गेली 30-35 वर्ष इथे डोंबिवलीमध्ये आपलं एक प्रस्थ निर्माण केलंय असे रत्नागिरी डोंबिवलीकर फाउंडेशनचे अध्यक्ष जगदीशदादा धुम यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या। कारण ज्या माणसाने इथे अनेक माणसं घडवली, ज्या माणसाच्या सानिध्यात अनेक माणसाने आपलं भविष्य उज्ज्वल केलं, अशा जगदीशदादांना मी लाख शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो की माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला त्यांनी इथे स्टेजवरती व्यासपीठावरती डायसवर उभं केले। खरंच जगदीशदादा तुम्हाला मी मनापासून हॅट्स ऑफ करतो। मुळात ह्या फाउंडेशनसाठी काही काव्य पंक्ती आहेत आपल्याकडे। किरणा भी अच्छा होता है, औकात का पता चलता है, बढ़ते हैं हाथ जब उठाने को अपनों का पता चलता है। जिन्हें गुस्सा आता है उन्हें सच्चे कहते, झूठों को मैंने अक्सर मुस्कुराते हुए देखा है। सीख रहा हूँ अब मैं इंसानों को पढ़ने का हुनर, सुना है किताबों से चेहरे पे ज्यादा लिखा होता है। आज ह्या व्यक्तीने एवढं इथं विश्व निर्माण केले, म्हणजे ह्या रत्नागिरी डोंबिवलीकर फाउंडेशनला जवळजवळ 8 वर्ष झाली असतील आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, ह्या वेगवेगळ्या स्तरात काम करत असताना या व्यक्तीने एवढं मोठं इथे प्रस्थ निर्माण केलं की मी आल्यावरतीच बोललो त्याला की एक वेळ तर भावी आमदार म्हणून ह्या व्यक्तीकडे बघितलं पाहिजे, कारण आमदार सुद्धा एवढं करू शकत नाही। या व्यक्तीच्या माध्यमातून आज इथे शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव झाला, म्हणजे शैक्षणिक क्षेत्राला सुद्धा त्या व्यक्तीने हात घातला। त्याच पद्धतीने ह्या व्यक्तीने असं स्वतःशी ठाम ठरवले की कोकणातून येणारा प्रत्येक माझा बांधव ज्याला नोकरी व्यवसाय
जर करायचं असेल आणि जो व्यक्ती एकदम म्हणजे कुठेतरी समजा नोकरी धंद्याच्या शोधात असेल अशा व्यक्तीला आधार देण्याचं काम आज आमचे जगदीशदादा गुरु करतात. म्हणजे या व्यक्तीबद्दल जेवढं बोले तेवढं कमी आहे. डोंबिवलीत तिथे स्थायिक झाल्यापासून त्यांनी सामाजिक कार्यात जे काम केले तर खरं सांगतो डोंबिवलीकरांनी तुम्ही इथल्या म्हणजे पंढरीनाथ फडके अक्षर पाटील दादांनी यांना समाजरत्न पुरस्कार द्यायला काय हरकत नाही. म्हणजे एवढं सामाजिक शैक्षणिक काम आमच्या जगदीशदादांच्या माध्यमातून होत असतं. पुन्हा एकदा जगदीशदादांना त्यांच्या कार्यासाठी मी लाख लाख शुभेच्छा देतो. या मंडळाचे या फाउंडेशनचे अध्यक्ष जगदीशदादा जुलू, त्याच पद्धतीने सल्लागार दिलीप साळवी, मारुती वालम, किशोर जुलू, कार्याध्यक्ष उदय सरवते, सेक्रेटरी सुभाष तांबे, संदीप लेले, खजिनदार संजय जुलू, महेंद्र धरणकर आणि इतर सर्व त्यांचे सभासद या सगळ्यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो. आज या फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या सामाजिक अडचणी म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या मराठी माणसाच्या किंवा सामान्य माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि या गरजासाठी जो त्यांनी हातभार लावला त्यातून त्यांनी जे समाजकार्य केले, रूम रजिस्ट्रेशन असेल, हॉस्पिटलसाठी वैद्यकीय सुविधा असतील, पोलीस स्टेशनसाठी काही मदत असेल, शाळा कॉलेजचे ऍडमिशन असतील, इत्यादी महत्त्वाचं काम जगदीशदादा जुलू यांच्या या रत्नागिरी तर डोंबिवली फाउंडेशनच्या माध्यमातून होत असतं. त्याच पद्धतीने हॉस्पिटलसाठी जवळजवळ 1.5 लाखाची त्यांनी रोख मदत सुद्धा केलेली आहे. एखाद्याचं घर पडताळीस आलं ते घर दुरुस्तीसाठी सुद्धा त्यांनी 2 व्यक्तींना 35 आणि 50,000 असे विभागून जवळजवळ 75,000 80,000ची मदत केली आहे. दिवा शहरात सुद्धा यांनी धान्य वाटप केलेलं आहे. महाड इथे जेव्हा पूर दुर्घटना झाली त्यावेळी 25,000 रुपयाचं धान्य वाटप यांनी आपल्या या फाउंडेशनच्या माध्यमातून केले. गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी खास बसची सुविधा, त्याशिवाय त्या बस सुविधेमध्ये त्यांना सूट सुद्धा दिलेले आणि व्यक्तिगत कोरोना काळात ह्या व्यक्तीने जवळजवळ 35,000 लोकांना मदत सुद्धा केलेली आहे. एवढं मोठं कार्य आमच्या जगदीशदादा जुलू यांच्या माध्यमातून रत्नागिरी डोंबिवलीकर फाउंडेशनच्या माध्यमातून घडत असतो. हे खूप महान कार्य यांच्या माध्यमातून घडतंय. खरंच उल्लेखनीय आहे. पाटील दादा तुम्ही ह्याची नोंद घ्यायची आहे कारण तुम्ही नगरसेवक आहात आणि खूप सुंदर काम आमच्या जगदीशदादा करतायत. त्यांना शुभेच्छा देतो. आज मी इथं शिवव्याख्यान देण्यासाठी एवढा मोठा वक्ता नाही. माझ्यासारख्या सामान्य माणसाला जगदीशदादा सारख्या व्यक्तीने मला मोठं केलंय. मी जगदीशदादाचा ऋणी असेल. मी जगदीशदादांच्या प्रेमात का पडलो ते पण सांगतो. माणसाने प्रेम करायला वय बघायचं नसतं, पुरुष बघायचं नसतं, स्त्रियावरती प्रेम होतं, मुलीवरती प्रेम होतं असं काही नाही. प्रेम करण्यासाठी मन असावं आणि ते शुद्ध मन निस्वार्थी माणूस म्हणून मी आज या व्यासपीठावरून जबाबदार वक्तव्य करतोय की निस्वार्थी माणूस म्हणून जगदीशदादा दिला. कारण त्या माणसासोबत मी राहताना त्याने कधी भेदभाव केला. आज बघा ना की सुद्धा एवढं मनापासून बोलले की मी त्यांच्या परिवारातला सदस्य आहे असं मी प्रत्येक कार्यक्रम सुख दुःखात मी त्यांच्यासोबत. म्हणजे आज ह्या व्यक्तीने आमच्यासारख्या माणसाला ओळख निर्माण केली. आज अल्पावधीची 2 वर्षाची ओळख तो माणूस सामान्य माणसाला असामान्यत्व बहाल करणारा एकमेव माणूस म्हणजे जगदीशदादा. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, तो थेंब तळ हातावरती पडला तर चमकतो आणि तोच थेंब शिंपल्यात पडला तर त्याचं मोती होतं. अशा असंख्य लोकांच्या आयुष्यात ज्यांनी मोती केले ते आमचे जगदीशदादा. आज तुम्हाला सांगायला आवडेल की एक काव्य पंक्ती आहे जगदीशदादा वाक्य हे बाजूला राहिले. अहो ह्याच माणसावरती एक लेख बने. ह्या माणसावरती तुम्ही एखादी मला वाटतं शीघ्र कवी इथे आहे. आज तुम्ही काव्य पंक्ती करायला पाहिजे होती. मला आवडली असं ते वृक्ष हो भले खरे ओ बडे ओ खरे एक पत्र छाव की मांग मत मांग मत मांग मत अग्निपथ 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 तू ना रुकेगा कभी तू ना झुकेगा कभी तू ना बढ़ेगा कभी कर शपथ कर शपथ कर शपथ अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. ये महान वृक्ष है चल रहा मनुष्य है रक्त से अश्रु से लथपथ 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 अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. अशा या जगदीशदादांना माझ्या मनापासून लाख लाख शुभेच्छा. खरं म्हणजे राजकारण हे अर्थकारणावरती चालतं. नैतिक मूल्यावर चाललेलं राजकारण हे भावी पिढीस
चिरंतन मार्गदर्शक ठरेल यात मात्र शंका नाही. खरं म्हणजे काय प्रेरणा आणि आदर्श घेतोय आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून. आज शिवाजी महाराजांचं शिवचरित्र मांडणे एवढी आपली लायकी सुद्धा नाही. आज तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं सचरित्र वाचत असताना डोळ्यात अश्रू आणि मनगटात एवढी ऊर्जा निर्माण होते, आज ज्वालामुखी भडकतो ना, की खरंच सांगतो तुम्हाला की ते वाचा. आज मी दादासाहेब भुसे, मला वाटतं शिक्षण मंत्री आहे, मी त्यांना मेसेज केला की औरंगजेबाला अफजल खानाला मोठं करण्यापेक्षा माझ्या धर्मवीर संभाजी राजांना आणि माझ्या स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवाजी महाराजांना मोठं करा. कारण ह्यांच्यामुळे मंदिरात आज देव, आपल्या घरात अंगणात तुळस आणि आमची स्त्री आज ताट मानण्याची काय बुद्धी आहे ते छत्रपती शिवाजी महाराज. कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे राजमुद्रा ती म्हणणार नाही आधी, कारण मला ते पुढे काही गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहे, म्हणून मी राजमुद्रेला डायरेक्ट हात घातला नाही. जगातील सर्वात पहिला आरमार कारखाना कुणी उभा केला असेल तर ते वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज असतील. आज आपल्याला माहिती आहे का, उद्योगशीलता आणि उद्यमशीलता जर हे दोन महत्वाचे गुण या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानला कुणी दिले असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराज. आज तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी नोकरी केली. नोकरी म्हणजे त्यावेळेचा शब्द होता चाकरी. केली होती का? शहाजीराजे चाकरीत होते, पण शिवाजी महाराजांनी स्वतःचं स्वराज्य, रयतेचं राज्य निर्माण केलं. म्हणजे त्याने आपल्याला काय मेसेज दिलाय की तुम्ही स्वतःचं स्वराज्य, तुम्ही स्वतःचं राज्य निर्माण करा. म्हणजे जे आज जगदीशदादा दुरून करताय, जवळजवळ 70 ते 75 लोकांना त्यांनी उदरनिर्वाहाचं साधन निर्माण केलं. म्हणजे त्यांनी काय केलंय की लोकांना नोकऱ्या देणारे हात त्यांनी निर्माण केले. हे महत्वाचं कार्य आपल्याला म्हणजे जवळजवळ 750 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा मेसेज दिला. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता. आज तुम्हाला सांगेल, जी माणसं दुसऱ्याच्या सामर्थ्यावरती उभी असतात त्यांना नेहमी ढासळण्याची भीती असते. जी माणसं किंवा जो माणूस स्वतःच्या पायावरती उभा असतो त्याला कोसळण्याचा धोका नसतो. आज जगदीशदादा दुरू हे स्वतःच्या पायावरती उभे आहेत. त्यांनी स्वतःचं डोंबिवलीमध्ये एमआयडीसीला एक साम्राज्य उभं केलं आणि त्यांच्या माध्यमातून आज 70-75 लोकांच्या घरात रोजी पेटते. खूप महत्वाचं कार्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना अनुसरून आज आमचे जगदीशदादा दुरू इथे काम करतात. स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःचं राज्य स्वतःच्या पायावरती उभं असायला पाहिजे हे मौल्यवान विचार कोणी दिले असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराज. आज एकेकाळी महाराष्ट्रात इंग्रजांनी मागणी कराव्या अशा जहाज आणि युद्धनौका आपल्याकडे उपलब्ध होत होत्या. आज आम्हाला नौका वहन करणारी जहाज परदेशातून घ्यावी लागतात. हे आज आपलं दुर्दैव आहे. राफेल सारखी विमान असतील ही आपल्याला रशियन बनावटीची, अमेरिकन बनावटीची घ्यावी लागतात. हे आज या महाराष्ट्राचं, हिंदुस्थानचं दुर्दैव आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सगळ्या बाबतीत स्वयंपूर्ण असलं पाहिजे हा मेसेज दिला होता आणि ह्याच महाराष्ट्रात हे दुर्दैव आहे. याचं आपल्याला सर्वांना आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. करतो का आपण? आजचे हे राज्यकर्ते, तत्कालीन राज्यकर्ते या गोष्टीचा कधी विचार करतात का? पाटील साहेब राग धरू नका, ही गरजेची आहे. म्हणजे 450 वर्षापूर्वी दिलेला हा मेसेज आज तुम्हाला सांगतो 222 देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जो मॅनेजमेंट म्हणून हा ग्रंथ वाचला जातोय. साहेब ग्रंथ म्हणतोय त्याला, पुस्तक नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना 35 मिनिटात ताबेसाहेब मांडू शकत नाही आपण. तो ग्रंथ आहे. अहो आपल्या काही पिढ्या खर्ची घालाव्या लागतील तेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मांडू शकतो. एवढं खूप मोठं कार्य आणि कर्तृत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून घडलं होतं. मुरुड जंजिरा जिंकता आला नाही म्हणून त्याला शह देण्यासाठी सिंधुदुर्ग येथे जलदुर्ग बांधून शिवाजी महाराजांनी आपलं आरमार उभं केलं. किती महत्वाचा विचार होता. विचार करा की त्यांना मुरुड जंजिरा किल्ला जिंकता आला नाही शेवटपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना, म्हणून त्यांनी सिंधुदुर्ग हा जलदुर्ग बांधला. जहाज बांधणीचा पहिला कारखाना विजयदुर्ग येथे काढला. आज महाराष्ट्रात आहे हे सगळं. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा विसर पडलाय. मगाशी जगदीशदादा दुरू म्हणाले, भटकर साहेबांचं मी कौतुक करेन, खरंच बोलतो.
कारण गरज आहे. आज मला वाटतं जगदीशदादांनी लाडक्या बहिणीला सगळ्यांना खुश केलेलं आहे आणि लाडक्या भावांना निराश केलेलं असल्यामुळे लाडक्या भावांची गर्दी इथे कमी आहे. पण दादा स्पष्ट म्हणाले की गरज आहे. आज त्यांनी जे केलेलं कार्य आहे लोक विस्मरणात राहू. तुम्ही विस्मरणात राहू नका. त्या कृतज्ञ राहायला पाहिजे. ज्याने आपल्यावरती उपकार केले त्याचे आपण कृतज्ञता त्याची व्यर्थना येत असेल तरी त्या व्यक्तीबद्दल आपण कृतज्ञ असायला पाहिजे. आणि हाच एक मोठा मंत्र जगदीशदादांनी मटकरांच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. हा दुसरा विषय असा आहे, कात्रजला आरमाराची गोदी उभी केली. पुणे जिल्ह्यातील माहूरला तो पोखण्याचा मोठा कारखाना सुरू केला. आज सगळं हे बंद पडलेलं आहे. आज विचार कर, हे सगळं महाराष्ट्रात होतं आणि आज आमची दुर्दैव अशी आहे गोष्ट की आम्हाला अमेरिकेवरती डिपेंड राहावं लागतं, रशियावरती डिपेंड राहावं लागतं, फ्रान्सवरती डिपेंड राहावं लागतं, जपानवरती डिपेंड राहावं लागतं. जिथं आपल्या महाराष्ट्रातून ते लोक हे सगळ्या गोष्टी निर्यात होत होत्या त्या गोष्टी आज आपल्याला त्यांच्यावरती अवलंबून राहावं लागतं. हे सगळं आपल्याला दिलेलं असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आज या महाराष्ट्रावरती सगळीकडे सुद्धा दुष्काळ पडलेला आहे. किती आयुष्य लाभलं होतं मी मुलांना विचारेन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात किती आयुष्य लाभलं होतं त्यांना? पुऱ्या 50 वर्षाचं आयुष्य आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाभलं होतं. 10 वर्ष बालपणात गेली आणि 10 वर्ष घोड्यावर बसून युद्ध खेळण्यात गेली. उरलेले 30 वर्ष उभं केलेलं स्वराज्य वाढवण्यात गेलं. जर समजा हे 80 वर्षाचं आयुष्य लाभलं असतं तर आज या महाराष्ट्रावरती कदाचित वेळ सुद्धा आली नसती. आज विचार करा, त्या 50 वर्षाच्या आयुष्याचं सोनं केलं आपल्या राजाने. 20 वर्ष विचार करा. आज माझा मुलगा इथे उभा आहे, तो स्पोर्ट्स मधून डिग्री करतोय. मगाशी कोणीतरी म्हटलंय, मला वाटतं मटकर साहेबच म्हणाले की कोणाला तरी धावताना म्हणजे क्रिकेट, आज मी क्रिकेट बद्दल बोलणार नाही कारण हे खूप चुकीचं आहे. आजचा तरुण वर्ग आपली एनर्जी कुठे वाया घालवतोय? तिकडे निरागोड, वसईला, त्यानंतर इकडे डोंबिवली, तिकडे शिवाजी पार्कवर आपली जी एनर्जी आहे. तुम्हाला माहिती बाळासाहेब म्हणाले होते की राष्ट्रभिमान आजच्या तरुण वर्गात निर्मायचा की म्युन्सिपाल्टीच्या नळात घालणार. हे 60 वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे म्हणाले. आजच्या तरुण वर्गामध्ये हा राष्ट्रभिमान असायला पाहिजे. कारण एवढं मोठं कार्य करण्यासाठी आर्थिक गरज लागते. बरोबर दादा ना? आज एवढं मोठं कार्य उभं करण्यासाठी, फाउंडेशन उभे करण्यासाठी त्याच्या पाठीमागे जगदीशदादा गुरु आणि त्यांच्या फाउंडेशनच्या सगळ्या सहकार्यांचं जे योगदान आहे ते विसरता कामा नये. आर्थिक बाबी सुद्धा असेल आणि पर्सनली आज बघा ना, रविवारचा दिवस असून सुद्धा आपण इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहे. तुम्हाला सगळ्यांना या शिवप्रेमीला मी मनापासून धन्यवाद देतो. आज विचार करा, सोबत कोण होती? राणा होणातील, डोंगर दऱ्यातील, चौथी लंगोटीतली पोरं जमा करून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केले. बाजीप्रभू देशपांडेला माहित होतं समोर 20,000चं सैन्य आहे आणि आपण 300 बांधर मावळे घेऊन आपला हिते निभावं लागणार नाही. पण स्वराज्यासाठी रक्त सांडायला आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती निस्वार्थी निस्सीम प्रेम करणाऱ्या या मावळ्यांची यशोगाथा आपण विसरतोय. आज विचार करा, 70 लोकांच्या घरामध्ये चूल पेटते. ती लोक अप्रत्यक्षरित्या जगदीशदादांना आशीर्वाद देत असतील ना? महिन्याला कोणाला 20,000, 25,000, 15,000 जे काय मानधन मिळत असेल त्या माध्यमातून काही लोकांनी, म्हणजे मी एवढं जास्त पण बोलणार नाही कारण त्या व्यक्तीच्या सोबत मी 1 तासभर चर्चा केली. ते बोललेत मला, ज्यावेळी हे साम्राज्य उभं करायचं होतं तेव्हा लोकांच्या दारात जायचो मी. जेव्हा माझे पार्ट्स घेऊन तेव्हा लोक उभी करत नव्हती, हाकलून देत होती. आम्हाला तुमची गरज नाही, तुमच्या प्रोडक्टची गरज नाही. पण आज तोच माणूस 60-70 लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन उभं करू शकतो. हे मोठं कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. आणि मला अभिमान आहे, जी व्यक्ती रत्नागिरी जिल्ह्यातली लांजा तालुक्यात, मला अभिमान असायला पाहिजे. तुम्हाला सुद्धा सगळ्यांना रत्नागिरी डोंबिवलीकर फाउंडेशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, तुम्ही आज इथे उभ्या बसल्या जमल्या त्या सगळ्यांना अभिमान असायला पाहिजे की जगदीशदादांचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी जे पायंडा दिला आपल्याला, त्या पायंड्यावरती त्यांचं कार्य चाललंय. तिथं आपल्याला शेतकऱ्याने निर्माण केलेलं हातातील नांगर आणि रोवण्या बाजूला टाकून केलेलं राज्य
शिवाजी महाराजांनी उभं केलं. आज मला वाटतं जगदीशदादांसोबत 3 भाऊ आणि त्या आपल्या मोठ्या बंधूला ते बोलताना त्यावेळी भाऊ झाले होते. आम्ही कारने इथून डोंबिवलीतून शिवसेना भवनपर्यंत प्रवास केला आणि मला माझ्या आयुष्यातला माझा गुरु मार्गदर्शक माझा कोण आहे सांगा मला. असं कोण म्हणतो आपल्या भावाला माझा मार्गदर्शक माझा गुरु म्हणतो का? बाप गेल्यानंतर 2 भावामध्ये भांडणं होतात आणि ते बोलले की आमची 16-17 फॅमिलीचं परिवारात कुटुंब आहे एकत्रित आणि आम्ही एकत्रित राहतोय. लहान भावाला सुद्धा उभं केलंय, मोठ्या भावाने 2 नंबर भावाला उभं केलं असं होतं. काल कोकणात होतो, रात्री कारने मुंबईत आलोय, सकाळी 6 वाजता मुंबईत पोहोचलो. कारण त्या माणसाने मला एवढं प्रेम दिलंय ना की जे अपेक्षा करू नको. कोण तुझ्याकडचं खाईल सुद्धा तुझा वापर पण करून घेतील पण विसरतील. पण तुम्हाला सांगतो, मला असा एक माणूस विचारतो की तू हे सगळं कसं करतो. 8 तासाची ड्युटी, 3 तास प्रवासात, 1.5 तास जायचे, 1.5 तास यायचे. आल्यानंतर मी स्वतःसाठी 45 मिनिटाचं वर्कआउट करतो. त्यानंतर अभ्यास. गरज आहे पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही. प्रोफेसर नितीन बानगुडेंचे महत्वाचे मौलिक विचार. आज तो व्यक्ती जेव्हा शिवव्याख्यान देतो रोग खडे होतात. काय बोलतो ते, किती अभ्यास असेल आपण ते त्यांच्या नखाकडे सुद्धा. खरं सांगायचं म्हणजे सगळ्यांनी शिवाजी महाराज मॅनेजमेंट करू. आज इथे 2 मुलं आली होती, त्यांचं कौतुक करेल. त्यांना MBBS व्हायचं आहे. राजांनी हे वाचा, शिवाजी महाराज मॅनेजमेंट करून वाचता. कारण त्याच्यात लिहिलंय खरंच. त्या दिवसापासून आहे ना तुम्ही दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचं तुम्हाला व्यसन पण राहणार नाही. व्यसन म्हणजे समजलं ना, काय हॅबिट्स, अवॉइड निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह पीपल, निगेटिव्ह प्लेस अँड निगेटिव्ह हॅबिट. म्हणजे काय, माणसाने यशस्वी व्हायचं आहे ते ह्या सगळ्या निगेटिव्ह ज्या गोष्टी त्या वर्ज्य केल्या पाहिजे. प्लेस म्हणजे काय, ज्या ठिकाणी वाईट घडतोय त्या ठिकाणी आपण जाणार नाही. हॅबिट्स म्हणजे काय, सवय. एखादा मित्र घेऊन जाईल 40 वरती, एखादा मित्र घेऊन जाईल 8 वरती. ह्या गोष्टी हॅबिट पण सवयी चालल्या पाहिजे. पीपल, एखादा माणूस आपल्याकडे भेटतो आणि तो काय म्हणतो, अरे काय चाललेलं. अशा निगेटिव्ह माणसाला हात तर मिळू नका. कारण त्या व्यक्तीला हात मिळवताना आपल्या लंग्स मध्ये ना ते निगेटिव्ह विचार जात असतात. ह्या गोष्टी तुम्ही कटाक्षाने टाळा. आज जी मुलं आली होती ना शिकतो, त्यांना पुढे शिकायचं, ह्या सगळ्या गोष्टी टाळा. आणि राजाने तुम्हाला एक सांगतो की मोबाईल सगळ्यात जास्त हानिकारक. हा मोबाईल तुम्ही लांब ठेवला पाहिजे. जो व्यक्ती यशस्वी व्हायचा आहे तो आपल्यापासून मोबाईल लांब ठेवेल तोच व्यक्ती. इथे आता 2 मुलं आली होती, तुम्ही 100% सांगतो या व्यासपीठावरून तुम्ही नक्की डॉक्टर व्हाल, पण मोबाईल तुमचा बाजूला असायला पाहिजे. कारण ही मोबाईल ही व्यसन आहे. तुम्हाला माहिती, एक वेळ माणूस जेवायचं विसरतो. एक वेळ माणूस आपल्या घरात जातो. मी मगाशीच म्हटलं बाबा पाणी घे म्हटलं तर मुलगा सांगतो बाबा 2 मिनिटं थांबा. 2 तास झाला तर त्याच्या हातातला मोबाईल बाजूला नसतो. का, ते मोबाईल नाही विसरतो. पुढे सांगायचं आवडेल तुम्हाला. आज बघा ना, आपल्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतोय, पण शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही स्पर्श करू नका, हात लावू नका. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या स्वराज्यात वतनात शिस्ता होता. एवढंच नव्हे तर परराज्यात म्हणजे शत्रू राज्यात जरी तुम्ही गेला तरी तेथील शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला स्पर्श करू नका. बाई माणसास धक्का लागता कामा नये. कडक शिस्त होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात. आज तुम्हाला माहिती आहे मणिपूर हाथरस मध्ये काय चाललंय, स्त्रियांवरती अनन्वित अत्याचार होत आहे. आज तुम्हाला माहिती आहे ज्या लेकीबाई आपल्यासाठी देशासाठी मेडल आणतायत त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होत आहे. आज इथे बदलापूरमध्ये, पुणे येथे, अलिबागमध्ये ज्या काही विडंबना होत आहे त्या सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होत होत्या. मग काय आपण प्रेरणा घेतली, काय आदर्श घेतलाय आपण शिवाजी महाराजांकडून. तुम्हाला माहिती आहे 2 डोळ्याचा जो राक्षस आहे पुरुषांना राग येतो, 10 तोंडाचा आणि 20 डोळ्यांचा राक्षस होता तुम्हाला माहिती आहे. पण खरंच तो सांगतो शिवभक्त होता, तो पंडित होता, ब्राह्मण होता आणि त्याचं नाव काय होतं, रावण. रावण म्हणजे सीतामाईमुळे रामायण घडलं. तर आज तुम्हाला सांगतो ह्या जे काही विडंबना करताय त्याला कारणीभूत हा
दोन डोळ्याचा राक्षस कारणीभूत आहे. आज हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि अशा राक्षसांना आपण वेळीच खेचलं पाहिजे. त्यांचे हात तलप केले जात होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, त्यांना कडेलोट केलं जात होतं. आज हे कुठंतरी घडत नाही. आज इथली बदलापूरमधली घटनेतून लोकांनी किंवा आजच्या पिढीने ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे होत्या. आज विचार करा, एक गृह राज्यमंत्रीची स्टेटमेंट काय, परिवहन मंत्र्यांची स्टेटमेंट काय. या व्यासपीठावरती मला बोलायचं नाही, सुज्ञास जास्त सांगणं लगेच. मानवी जीवन अभ्यास आणि जीवशास्त्राचे जाणकार सांगतात. आता हे महिलांनी कान घेऊन ऐकायचं. नवजात जन्माला आलेलं एखादं बाळ तुम्ही आम्हाला द्या. तुम्हाला काय घडवायचं आहे, काय बनवायचं आहे ते आम्ही तुम्हाला बनवून देऊ शकतो. काय घडवायचं आहे तुम्हाला, जिल्हाधिकारी, चार्टर्ड अकाउंटंट, वकील, इंजिनियर, पोलीस हा चित्रकार, तुम्हाला जे हवंय ते आम्ही घडवून देऊ शकतो. कारण ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडा मासाच्या माणसाला आकार देता येणार नाही का? तुम्ही मला सांगा, आज हे संस्काराचं जे वय आहे, हे वय कधी हवं तर माती ही ओली असावी आणि वय संस्कारक्षम असायला पाहिजे. आईला माहीत असायला पाहिजे की संस्काराचं वय हे 9 वर्षापर्यंत आहे. 9 वर्षानंतर आपण आपल्या मुलाला संस्कार देऊ शकत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ मातेच्या पोटात असतानाच ठरलंय की तुला बाहेर गेल्यावर काय करायचं. तुम्हाला माहिती आहे, अभिमन्यूला माहित होतं की मी ह्या सुंदर जगात जेव्हा प्रवेश करेल तेव्हा मला काय करायचं. मातेच्या उदरात त्याला चक्रव्यूह भेदण्याचे प्रशिक्षण दिलं गेलं होतं भगवान श्रीकृष्णाकडून. आईच आपल्याकडे जिजाऊ तयार होत नाही, आपल्याकडे शिवाजी महाराज जन्माला यावे असं प्रत्येकाला वाटतं, पण ते कुठं, बाबूच्या चक्रात. कारण जिजाऊ एवढी परिश्रम करण्याची कोणाची ताकद नाही. आज आपल्या सगळ्या भगिनींना तुम्हाला मी नम्र विनंती करतो, आपल्याला तुम्हाला स्वतःच आत्मसंरक्षण करण्यासाठी जिजाऊ सारखं व्हायला पाहिजे, राणी सईबाई सारखं व्हायला पाहिजे, राणी येसूबाई सारखं तुम्हाला व्हायला पाहिजे. कारण का तर संभाजी महाराज जेव्हा कैदेत होते त्यावेळी सुद्धा राणी येसूबाईने स्वराज्य सांभाळलं. तुमच्यासाठी सगळ्यांसाठी मी जोरदार टाळा होतो, कारण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आज तुम्हाला मी नम्र विनंती करतो, इथून पुढे आपल्या मुलाला संस्कार काय होतं माहिती तुम्हाला सांगतो. सगळ्यात जास्त आपली चूक कुठे माहिती, आईचे सगळ्यात जास्त लाड कारणीभूत ठरतात. जेव्हा आपला मुलगा परराज्यात जायला निघतो तेव्हा आई विचारते, बाळा डबा घेतलास का, बाळा कपडे भरलेस का. बरं, एसटीतून जाताना मध्ये कारण फिरून कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागून कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. हे सगळ्यात जास्त लाड आईचे. मुलाला तुम्ही पाठ द्या, पण त्याचं ताट तो स्वतः निर्माण करणारा व्हायला पाहिजे, जे जगदीशाच्या कुटुंबाने केलं पाहिजे. जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाही. कारण आपण काय करतोय, मुलाला ताट पण देतोय आणि मुलाला पाठ पण देतोय. आज त्यांना म्हणजे त्यांची ती सगळी भौगोलिक परिस्थिती मी बघितली, ऐकली, हालाकीची परिस्थिती, बरोबर दादा. एक वेळचं बोलले की जेवणासाठी सुद्धा आणि एवढं सगळं विश्व निर्माण करण्यासाठी जी जिद्द लागते ती जिद्द त्या माणसाकडे. पायी प्रवास केलाय त्यांनी, पायी हातात बोले दोन्ही हातात ना बॅगा घेऊन ते प्रवास करत होते. का त्यांच्याबद्दल नव्हतं की नाही मला बोलवलं म्हणून नाही, प्रेरणा आहे. कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरक त्यांनी काम केलेलं आहे. जगदीशासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाही. आपण आपल्या पोराला काय देतो, आपण आपल्या पोराला जिद्द द्या, आपण आपल्या पोराला महत्वाकांक्षा द्या आणि आपण आपल्या पोराला स्वप्न द्या. बाळ शिवराजानं काय दिलं होतं, शहाजीराजानं स्वप्न दिलं होतं, महत्वाकांक्षा दिली. आणि म्हणून आज ह्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज 425 वर्षानंतर सुद्धा आपल्या प्रत्येक मराठी आणि महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या घरात त्यांना आदराचं स्थान आहे. आता बरोबर ह्या विषयावरती मला इथे पोचायचं आहे. सभागृहात बसलेल्या कोणाला जर राजमुद्रा म्हणता येत असेल तर त्याने पुढे येऊन राजमुद्रा म्हणायची. आपण सगळे म्हणतोय की आम्ही मराठे, आम्ही 96 कुणी, आम्ही 95 कुणी, आम्ही 92 कुणी. पण छत्रपती शिवाजी महाराज कोणाचा एकट्याचा होता, तो सगळ्यांचा होता. आणि
आणि मी हे लिहिलंय दुसरे की ही राजमुद्रा त्या पाठ्यपुस्तकात असायला पाहिजे. कोणाला राजमुद्रा म्हणता येत असेल तर कमी तुम्हाला म्हणता येते, कोणाला येते, कोणाला मुलाला जर म्हणता येत असेल ना तर मी खरं त्याचं कौतुक करेन. येते कोणाला म्हणाला नाही, कोणाला म्हणता येत असेल तर इथे यायचं. मी तर म्हणणारच आहे, पण तुमच्यापैकी कोणाला जर मला म्हणता येत असेल तर मला ऐकायला आणखी आवडेल. प्रतिपश्चंद्र लेखेव वदिष्णु विश्ववंदिता शहासुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिभेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो आणि साऱ्या विश्वाला तो जसा प्रेरणा देतो, तसंच राजर्षी शाहू महाराजांचा सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांची जे राज्य कलेकलेने वाढत जाईल आणि साऱ्या विश्वाला ते वंदनीय ठरेल. राजमुद्रेचा अर्थ असा आहे. आता टाळ्या वाजवायला हरकत नाही, ते सांगावं लागतं तुम्हाला सगळ्यांना. भोजन सुद्धा आहे. मी आटोपतो घेतोय कारण जास्त मला या गोष्टी बोलायच्या नाही. वन डोर अनदर 9 doors होतो. संधीची वाट बघत असताना एक दरवाजा बंद झाला म्हणून माघारी घ्यायचं का, तर उरलेले 9 दरवाजे आपल्यासाठी वाट बघत असतात. फक्त त्या संधीचं सोनं करता. आज तुम्हाला सांगतो, काल परवा एक मित्र भेटला होता, क्रिकेट बद्दल कोणतरी बोललं, मला सांगतो मटकर दादा स्पष्ट बोलले, आवडलं मला ते. बोला काय करतोय बाबा आता सध्या तुझा मुलगा? बोला काय नाही, क्रिकेट खेळतो. बोला कुठं क्रिकेट खेळतोय? नाही बोला क्रिकेटच खेळतोय. बोला कुठे एमसीए मध्ये आहे का? बोला नाही, सध्या असंच चालू आहे. म्हणजे आपण आपल्याला काय करायचं आहे, आपल्या पोराला काय द्यायचं हे आपल्याला माहित नाही. क्रिकेट खेळतोय कुठं? दिल्लीत नाही, गल्लीत. आपली पोरं इतिहास घडवणारी होतील का मटकर दादा? गरज आहे. आज आपल्या पोराने क्रिकेट खेळण्यासाठी एमसी मध्ये दाखल व्हायचं ना, मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये. तर तो कधी जाऊन मुंबईसाठी खेळेल, कधीतरी तो रेल्वेसाठी खेळेल म्हणा, कधीतरी तो भारतासाठी. आपल्याला माहित नाही की आपल्या पोराने काय करायला पाहिजे. माझा मुली तुम्हाला सांगतो, 1ही रुपयाचं व्यसन नाही. फक्त माझ्या आयुष्यात व्यसन आहे ना ते. ऍट द एंड ऑफ माय लाईफ मी मरेपर्यंत ह्या माईकशी बांधून असतो, कारण मला बोलणं हे माझे व्यसन आहे. आणि हे व्यसन मी वयाच्या 17व्या वर्षापासून लावून घेतलं. आज मी अविरत बोलत असतो, जसं सुभाष तांबेचा बोलले, एवढा तर मी मोठा व्यक्ता नाही. आज तुम्हाला सांगतो, आमच्या पोराच्या चुका शोधण्यापेक्षा त्याचं कौतुक करण्याची संधी शोधा. आपण आपल्या पोरांचं कौतुक करत नाही. ज्या दिवशी आपण आपल्या पोराचं मनापासून कौतुक करू, त्या दिवशी आपली पोरं इतिहास घडवणारी बनतील. आपण कौतुक करत नाही. आपण काय करतो, मेरा आमचा पोरगा कामाला नाही. आज तुम्हाला सांगतो, आपल्या पोराने जर एखादं नवीन काय करायचं ठरवलं तर आपल्या घरातनंच जास्त बोलत. म्हणजे आता माझी बायको काय पडलंय, दिवस रात्र बघायचं तेव्हा होतात. म्हणजे जगदीशाला पण वैरी म्हणत असते कदाचित, बघायचं तेव्हा तुमचं राजकारण, बघायचं तेव्हा तुमचं समाजकारण, सगळं अगदी घरातल्या कुठल्या व्यक्तीला भेटलं. मी माझ्या मुलांशी पण मला बोलायला नाही. तर सांगायचं तात्पर्य, जो माणूस समाजासाठी जगला, तो दुसऱ्यांसाठी जगला, त्याच्यासाठी हा सगळा समाज जगला. खरंच तुम्ही मोठं पुण्य कर्म करता. आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपली आई सांगते, माझ्या पोराला जमणार नाही बाबा. आमचा बाळ जेवताना वर मान करून पण नाही बाबा, भात हवा येतात, डाळ हवी आहे, म्हणजे पुण्यातलं संपूर्ण करून तू वर मान करत नाही. सांगायचं तात्पर्य, हे कुणी घरात केलंय का? तुला कुणी सांगितलंय का? आपल्या घरात अगोदर कुणी केलं होतं का? तुला जमेल का? काय प्रश्न. आमच्या पोराचं स्वप्न इथेच बघलं, कारण आपल्या 50 प्रश्नाने आहे ना त्याने ठरवलेलं. मला तुम्ही दोघांना सांगतो, घरातून कितीतरी अडचणी येतील. काय वेळ लागलाय, दिवसभर अभ्यास करतोय, दिवसभर बघायचं त्या पुस्तकात ठेवतो, अजिबात माघार घ्यायची नाही. ज्या दिवशी तुम्ही हे यश मिळवाल, त्या दिवशी जो तुम्हाला समाज तुमच्या घरातले हसत होती ना, ते तुमच्यासाठी इथं येऊन टाळ्यावर होती. तर सांगतो, मनापासून ठरवा. आपल्या ध्येयापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही, तुम्हाला सांगतो, यशाचं सगळ्यात महत्वाचं सूत्र म्हणजे काय? सांगा म्हणजे कळे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, आणि ठोठवा म्हणजे उघडे. ही 4 जी गुणसूत्र आहेत ना, ही तुम्हाला पाठ असायलाच पाहिजे. हे 4 माणसाच्या आयुष्यातले यशस्वी आयुष्यातले नियम आहेत. मागा त्याशिवाय मिळणार नाही, सांगा त्याशिवाय सापडणार नाही, शोधा त्याशिवाय सापडणार नाही.
उघड नाही. उत्तम पर्याय निर्माण करणं हे आपल्या मानवी जीवनाच्या यशाचं मूल्य आहे. आजच्या काळात संभाजी राजाला किती भाषेचं ज्ञान होतं पंडित कवी? 16 भाषांचं ज्ञान होतं. म्हणजे तुम्हाला सांगतो आपल्याला किती भाषांचं ज्ञान हवं आपल्या पोराला? मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत. आज विचार करा, 16 भाषांचं आपल्या राजाला ज्ञान होतं आणि त्यामध्ये मराठी, हिंदी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, कानडी, हिंदी. त्याशिवाय जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी हेनरी हिरतोंडे त्या राज्याभिषेकाला उपस्थित होतं. त्यांच्या सोबत आपले धर्मवीर संभाजी राजाने इंग्रजीमध्ये संभाषण केले. म्हणजे आमच्या संभाजी राजांना इंग्रजी भाषा सुद्धा अवगत होती. आज मी जास्त वेळ इथे घेत नाही. आता आपल्याला इथं थांबायचं आहे. कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी स्वतःचं स्वत्व निर्माण करणं गरजेचं आहे. स्वतः झोकून देऊन, समर्पण देऊन आपण कुठलंही कार्य जर हातात घेतलं तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. आज इथे मला भटकर साहेबांनी माझं भरभरून कौतुक केले. मी सुद्धा राधापूरचा आहे आणि जगदीश जुलूम दादा आणि त्यांच्या सहकार्याने इथे मला आपले अमौलिक विचार मांडण्यासाठी उभं केले. मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देईन आणि या सर्व शिवप्रेमींना एकदा परत छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण व्हावी यासाठी निश्चयाचा महामेरू बहुत धनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी राजा छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतो. इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराज.